हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल काय आयकॉनचं बटन प्रेस करा आणि लाईक्स आणि कमेंट्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आपण क्लास 12 मध्ये अल्कोहोल, फिनॉल आणि इतर या टॉपिकला सुरुवात केली आहे. त्याच्यामधलं आपण फर्स्ट सेक्शन स्टडी करत आहोत, अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये आज आपण लेक्चर नंबर 9 मध्ये नेक्स्ट रिएक्शन पाहणार आहोत. आपण 3 नंबरची रिएक्शनचं नाव आहे पहा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्कीन. Dehydration of alcohols. Dehydration of alcohols to alkene. अल्कोहोल पासून आपल्याला अल्कीन तयार करायचं आहे. कोणत्या मेथडनी? बाय युजिंग डिहायड्रेशन मेथड. पहा, एकदम सुटेबल मेथड आहे अल्कोहोल पासून अल्कीन तयार करण्याची. पहा, त्याच्या अगोदर तुम्हाला सुरुवातीला नोंद पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय डिहायड्रेशन, की नेमकं डिहायड्रेशन रिएक्शन कशाला म्हणायचं ते सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय डिहायड्रेशन रिएक्शन, की नेमकं आता डिहायड्रेशन रिएक्शन असतं म्हणजे काय असतं. पहा, द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, removal of water molecule from an alcohol molecule, removal of water molecule from an alcohol molecule is called as dehydration of alkenes. Is called as dehydration of alkenes. एखाद्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधनं जर आपण वॉटर हा साइड प्रोडक्ट जर त्याच्यामधनं रिव्हॉल्व करत असेल किंवा रिमूव्ह होत असेल तर त्या रिएक्शनला आपण डिहायड्रेशन म्हणतो. पहा, मीन्स द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अन अल्कोहोल मॉलिक्यूल आर कॉल्ड ॲज डिहायड्रेशन रिएक्शन. या अल्कोहोल मॉलिक्यूल मध्ये जर आपण एखादा वॉटर मॉलिक्यूल जर त्या रिमूव्ह करत असेल आणि त्याच्यापासून अल्किन हा प्रोडक्ट जर तयार होत असेल तर त्या रिएक्शनला आपण डिहायड्रेशन ऑफ अल्किन असं म्हणत असतो. मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अन अल्कोहोल मॉलिक्यूल टू फॉर्म अल्किन एज प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज डिहायड्रेशन ऑफ अल्किन. की एखाद्या अल्कोहोल मॉलिक्यूल मधनं जर आपण H2 हा साइड प्रोडक्ट इव्हॉल्व करत असेल आणि त्याच्यापासून अल्किन म्हणजे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जर एक्झिस्ट होत असेल तर त्या रिएक्शनला देखील आपण जनरली काय म्हणू शकतो? डिहायड्रेशन ऑफ अल्किन्स. आता याच्यामध्ये डिहायड्रेशन रिएक्शन मध्ये आपण सिलेक्टिव्हली डिहायड्रेटिंग एजंट कोणकोणते यूज करू शकतो. पहा, नीटला याच्यावरती क्वेश्चन असतो. पहा, विच ऑफ द फॉलोइंग आर द डिहायड्रेटिंग एजंट्स, की डिहायड्रेटिंग एजंट आपण कोणकोणत्या प्रकारचे यूज करू शकतो. सिलेक्टिव्ह मेन डिहायड्रेटिंग एजंट जो असतो तो तुमचा असतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. दुसरा डिहायड्रेटिंग एजंट असतो ॲल्युमिना Al2O3. तिसरा असतो फॉस्फरस पेंटाऑक्साइड. त्यानंतर चौथा असतो तुमचा फॉस्फोरिक ऍसिड H3PO4. तर अशा वेगळ्या प्रकारचे डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण यूज करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग आर यूज्ड ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. जर ह्या 4 पैकी एखादा ऑप्शन जर असेल तर तुम्ही त्याला आन्सरला क्लिक करू शकता किंवा ते आन्सर तुम्ही बरोबर लिहू शकता. पहा, द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. Al2O3 called as alumina, it acts as a dehydrating agent. Phosphorus pentaoxide, that is P2O5, it acts as a dehydrating agent, as well as H3PO4, that is phosphoric acid, it is also used as a dehydrating agent to convert alcohol into alkene. की अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किन मध्ये करत असताना H2 हा साइड प्रोडक्ट जर आपल्याला बाजूला काढायचा असेल प्रॅक्टिकली तर त्यावेळेस आपण हे डिहायड्रेटिंग एजंट यूज करू शकतो. त्यामध्ये डिहायड्रेशन जर आपल्याला अल्कोहोलचं करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी आपल्याला माहित पाहिजे अल्कोहोलची. मीन्स ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल, की सगळ्यात मोर अल्कोहोल कोणता असेल. पहा, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. तुम्हाला 3 प्रकारचे अल्कोहोल ऑलरेडी नोन आहेत. कोणकोणते अल्कोहोल असतात? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल म्हणजे 3 बल्की ग्रुप असतात. पहा, बरोबर. हा तुमचा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल असेल समजा. दिस टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये 3 बल्की ग्रुप्स आहेत. हा सगळ्यात मोर रिएक्टिव्ह असतो याच्यामधला कार्बोकॅटायन. त्यानंतर सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल मध्ये जर पाहिले तर 2 बल्की ग्रुप्स आहेत. हा याच्यापेक्षा थोडासा कमी रिएक्टिव्ह असतो.
आणि जो प्रायमरी अल्कोहोल असतो तो सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह असतो. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जर आपण कम्पेअर केली तर टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. म्हणजे सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह कोणता असतो? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. तुम्ही म्हणताल सर कसं काय हा मोर रिॲक्टिव्ह आहे? बिकॉज देर इज अ प्रेझेन्स ऑफ 3 मिथिल ग्रुप्स. हे जे 3 मिथिल ग्रुप आहे ते बल्की ग्रुप असतात. बल्की ग्रुप आहे म्हणजे त्याची साईज लार्ज असते. आणि एका साईडनं जर 3 बल्की ग्रुप असतील आणि एका साईडनं 1 असेल तर जास्त स्टॅबिलिटी कोणाकडे असेल? या कंपाऊंडकडे असेल. इथं बल्की ग्रुपची संख्या 2च आहे म्हणजे याच्यापेक्षा थोडासा लेस स्टेबल आहे आणि इथं बल्की ग्रुपची संख्या 1च आहे म्हणजे ह्या दोघांपेक्षा लेस स्टेबल कोणता आहे? तुमचा प्रायमरी कंपाऊंड्स. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जर आपण डिहायड्रेशन मध्ये कम्पेअर केली तर टर्शरी अल्कोहोल हा मोर स्टेबल असतो, नंतर सेकंडरी आणि शेवटी प्रायमरी. देन व्हॉट इज द बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. आता ही डिहायड्रेशन रिॲक्शन आहे हे कशाचे एक्झाम्पल आहे? दिस डिहायड्रेशन रिॲक्शन इज द एक्झाम्पल ऑफ बीटा एलिमिनेशन टाइप रिॲक्शन. की तुमच्याकडे एखादी बीटा एलिमिनेशन रिॲक्शन जर असेल तर त्याचं सिलेक्टिव्ह एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर कोणतं आहे तुमचं? डिहायड्रेशन ऑफ अल्केन. हे बीटा एलिमिनेशन रिॲक्शनचे सिलेक्टिव्ह एक्झाम्पल आहे. अँड दिस बीटा एलिमिनेशन रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ 1-2 एलिमिनेशन रिॲक्शन. की बीटा एलिमिनेशन रिॲक्शनलाच आपण काय म्हणतो? 1-2 एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. पहा, कन्सिडर करा तुमच्याकडे एखादा अल्कोहोल दिलेला आहे CHOH आणि H. हा तुमच्याकडे अल्कोहोल मॉलिक्यूल आहे. काय म्हणायचे याला? अल्कोहोल. या अल्कोहोलची रिॲक्शन जर आपण एखाद्या डिहायड्रेटिंग एजंट सोबत केली म्हणजे समजा इथं आपण यूज केला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि त्याला थोडंसं आपण वॉर्म केलं त्यावेळेस ज्या कार्बनवर कुठला तरी एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो जसं की इथं OH आहे तो कार्बन हा अल्फा असतो आणि त्याच्या ऍडजसन्टचा बीटा आहे. बीटा कार्बनवरती जर हायड्रोजन असेल तर तो देखील बीटा हायड्रोजन होतो. मग याच्यामध्ये बीटा हायड्रोजन ॲटम लॉस होतो आणि अल्फावरचा OH मीन्स removal of hydroxyl group from alpha carbon and hydrogen atom from beta carbon to form unsaturated compounds that is alkenes are called as beta elimination reaction. As सांगितले मी बीटा एलिमिनेशन ची डेफिनेशन की दिलेल्या अल्कोहोल मध्ये ज्या कार्बनवर एखादा हॅलोजन असेल किंवा एखादा OH ग्रुप असेल तर तो कार्बन हा अल्फा कार्बन असतो आणि त्याच्या ऍडजसन्टचा कार्बन म्हणजे काय असतो रे? बीटा असतो. त्याच्या ऍडजसन्टला असेल तर गॅमा, त्याच्या ऍडजसन्टला असेल तर डेल्टा. ही सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये. समजा या कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे हा झाला अल्फा आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवर H आहे म्हणजे हा झाला तुमचा बीटा कार्बन. बीटा कार्बनवर जेवढे हायड्रोजन असतील तेवढे काय झाले? बीटा हायड्रोजन झाले. एखाद्या इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये जर आपण बीटावरचा हायड्रोजन आणि अल्फावरचा OH लॉस करून कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये जर कन्व्हर्जन करत असू तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? बीटा एलिमिनेशन रिॲक्शन किंवा त्याला आपण 1-2 एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणतो. पहा, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचे काय एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला ह्या डिहायड्रेशन रिॲक्शनचे एक्झाम्पल पाहिजेत. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आपल्याला नोंद झाली. आता याच्यामध्ये प्रोडक्ट कसा एक्झिस्ट होतो ते आपल्याला सुरुवातीला पाहिजे आणि नंतर त्यात शेवटी तुम्हाला मेकॅनिझम सांगतो. समजा तुमच्याकडे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे डिहायड्रेशन रिॲक्शनचं. इथिल अल्कोहोल काय दिलेलं आहे? इथिल अल्कोहोल दिलेलं आहे. याला मी असं लिहितो CH2H. याला म्हणायचं इथिल अल्कोहोल. दिस इथिल अल्कोहोल आर ट्रीटेड विथ प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे लेस रिॲक्टिव्ह आहे. लेस रिॲक्टिव्ह असेल तर मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इथे यूज केलं जातं. पहा, इथे घेतला मी 95% सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे 95 ml सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि फक्त 5 ml पाणी आहे म्हणजे हे ऍसिड कसं झालं? कॉन्सन्ट्रेट झालं. आणि एखादा अल्कोहोल जर लेस रिॲक्टिव्ह असेल तर कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जास्त यूज करायचं प्रॅक्टिकली. इथं प्रायमरी अल्कोहोल होता टाइप ऑफ अल्कोहोल बरोबर. इथिल अल्कोहोल आपण 95% सल्फ्युरिक ऍसिड घेतला म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण थोडंसं हीट केलं समजा 453 केल्विनला. त्यावेळेस ज्या कार्बनवर OH आहे तो म्हणजे अल्फा झाला आणि त्याच्या ऍडजसन्टचा कार्बन काय असेल? बीटा आणि तिथला हायड्रोजन काय झाला? बीटा हायड्रोजन. त्यावेळेस हा हायड्रोजन इथे इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि इथला OH ग्रुप काय आहे? इलिमिनेट होईल म्हणजे इथला OH मायनस आणि बीटावरचा H काय लॉस होईल?
OH आणि H2O आणि सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल पहा, CS2 डबल बॉन्ड CS2. म्हणजे इथं देखील काय तयार झाला तुमचा, इथिन तयार झाला. मीन्स ethyl alcohol are treated with 95% sulfuric acid at 453 Kelvin to obtain ethene as a product. Therefore, this reaction is also called as a dehydration reaction. ethyl alcohol चे कन्वर्जन जर आपण इथिन मध्ये केलं तर त्या रिएक्शनला आपण डिहायड्रेशन रिएक्शन म्हणतो, कारण याच्यामध्ये साइड प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला, H2O. पण टाइप ऑफ अल्कोहोल हा प्रायमरी होता. टाइप ऑफ अल्कोहोल जर प्रायमरी असेल तर आपण कोणतं ऍसिड यूज केलं, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड यूज केलं, म्हणजे 95% सल्फ्युरिक ऍसिड. त्याच टेम्परेचर देखील हायर घेतलं, 453 केल्विन. समजा याच्यानंतर तुम्हाला दिलेलं असेल एखादा सेकंडरी अल्कोहोल दिलेलं असेल, समजा तुम्हाला दिलेलं असेल आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय दिलेलं असेल पाहिजे, आयसोप्रोपिल अल्कोहोल दिलेलं असेल. या आयसोप्रोपिल अल्कोहोलची रिएक्शन जर आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली, म्हणजे 60% सल्फ्युरिक ऍसिड, आणि इथं टेम्परेचर दिलेलं असेल तुम्हाला 373 केल्विन. किती टेम्परेचर दिलं, 373 केल्विन टेम्परेचर दिलं. त्यावेळेस ज्या कार्बनवर OH आहे तो कार्बन काय झाला रे, अल्फा. त्याच्या ऍडजस्टंटचा कार्बन बीटा1 आणि हा बीटा2 झाला. कारण दोन्ही साइडचे अल्किल ग्रुप सारखेच आहे. राईट हँड साइडला CS3 आहे, लेफ्ट हँड साइडला CS3 आहे, म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुपची संख्या कशी झाली, सेम झाली. बरोबर. सेम जर असेल तर त्याला आपण सेम आयडेंटिफिकेशन केलं, बीटा1 अँड बीटा2. मग बीटा इलिमिनेशन रिएक्शन मध्ये काय होत असतं, अल्फा वरचा OH आणि बीटा वरचा H. समजा आपण बीटा1 वरचा एक हायड्रोजन लॉस केला आणि इथला OH, म्हणजे इथला OH आणि इथला H, काय साइड प्रोडक्ट भेटल, H2O. आणि डबल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सिंगल बॉन्ड मध्ये, CS3 CH डबल बॉन्ड CS2. याला म्हणायचं प्रोपीन. काय म्हणणार तुम्ही याला, प्रोपीन. मीन्स isopropyl alcohol is converted into propene used as a dehydrating agent, that is concentrated sulfuric acid. की हा जो अल्कोहोल आहे याला म्हणायचं सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल. म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल हा टाइप ऑफ अल्कोहोल सेकंडरी आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडासा रिएक्टिव्ह आहे, म्हणजे तो कॉन्सन्ट्रेशन आपण थोडंसं कमी केलं आणि टेम्परेचर थोडंसं कमी केलं. इथे किती होतं मी घेतलेलं, 95%. इथे किती घेतलं, 60% घेतलं. इथे टेम्परेचर किती होतं, 453 केल्विन. बरोबर. याची रिएक्टिव्हिटी थोडीशी जास्त आहे, कारण बल्की ग्रुप 2 आहेत. पण इथं टेम्परेचर मी किती घेतलं, 373 केल्विन. म्हणजे अल्कोहोलचं कन्वर्जन जर अल्किन मध्ये करायचं असेल तर आपण कोणती रिएक्शन यूज करतो, डिहायड्रेशन रिएक्शन. त्यानंतर याच्यामध्ये तिसरं एक्झाम्पल आहे पण, समजा तुम्हाला 3 बल्की ग्रुपचा कंपाऊंड दिला, ज्याला आपण टाइप ऑफ अल्कोहोल टर्शरी म्हणतो, CS3 CCS3 आणि CS3 म्हणजेच CS2H घेतला, आणि इथे दिलेला असेल OH. याला म्हणायचं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय म्हणायचं याला, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ज्या कार्बनवर OH आहे तो काय झाला रे, अल्फा. त्याच्या ऍडजस्टंटचे तिन्ही सारखे आहेत म्हणून बीटा1 बीटा2 आणि बीटा3, आणि त्याच्यावरचा हायड्रोजन काय झाला तुमचा, बीटा हायड्रोजन झाला. हा टाइप ऑफ अल्कोहोल टर्शरी आहे, म्हणजे हा दोघांपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे. जर मोर रिएक्टिव्ह असेल तर कॉन्सन्ट्रेशन यूज करायचा करे, नाही करायचा, कारण तिथे आपल्याला डायल्यूट सोल्युशन यूज करायचं, कारण त्याची रिएक्टिव्हिटी ही सेकंडरी आणि प्रायमरी पेक्षा जास्त आहे. पण इथं आपण सोल्युशन यूज करत असताना डायल्यूट सोल्युशन यूज करतो. म्हणजे 20 ml पाणी सल्फ्युरिक ऍसिड असेल आणि 80 ml पाणी असेल, म्हणजे 20% सल्फ्युरिक ऍसिड आपण इथे यूज करतो. 20% आहे म्हणजे 20% सल्फ्युरिक ऍसिड झालं आणि 80 ml काय झालं तुमचं, वॉटर झालं. याला म्हणायचं डायल्यूट सोल्युशन. आणि याची रिएक्टिव्हिटी ह्या दोघांपेक्षा जास्त आहे, म्हणून टेम्परेचर देखील कमी घ्यायचं. किती घेतलं या दोघांपेक्षा, 10 आणि कमी घेतलं, 363 केल्विन. इथला हायड्रोजन लॉस होईल आणि अल्फावरचा OH, म्हणजे OH आणि H काय लॉस होईल, H2O. आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होईल, आयसोब्युटिलिन मध्ये. कशामध्ये कन्वर्जन होतं, आयसोब्युटिलिन. तर हे झाले डिहायड्रेशन ऑफ अल्किनचे सिलेक्टिव्ह 3 जनरल एक्झाम्पल. पहा, तुम्हाला असं एक्झाम मध्ये विचारलं, डिफाइन डिहायड्रेशन ऑफ अल्किन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यावेळेस तुम्ही त्याची डेफिनेशन लिहू शकता आणि तिन्हीपैकी एक एक्झाम्पल. याच्यामध्ये एक्सेप्शनल लक्षात राहतं टेम्परेचर कंडिशन. जर टाइप ऑफ अल्कोहोल प्रायमरी असेल तर कॉन्सन्ट्रेटेड किती घ्यायचं, 95%, आणि टेम्परेचर किती आहे, 453 केल्विन.
सेकंडरी अल्कोहोल असेल तर 60% सल्फ्युरिक ऍसिड यूज करायचा. टेम्परेचर किती आहे 373 केल्विन. आणि टाईप ऑफ अल्कोहोल जर टर्शियरी असेल तर डायल्यूटचा यूज करायचा म्हणजे 20% सल्फ्युरिक ऍसिड आणि टेम्परेचर हा दोघांपेक्षा कमी घ्यायचं. किती आहे 363 केल्विन. मग इथिल अल्कोहोल घेतला तर इथिन तयार होईल. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल घेतला तर प्रोपिन तयार होईल. आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल घेतला तर काय तयार होतो आयसो ब्युटिल. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला समजा या कंपाऊंड मध्ये आपल्याला एकच अल्केन तयार झालेला दिसला. समजा आपण दिलेल्या स्टार्टिंग मटेरियल मध्ये म्हणजे अल्कोहोल मध्ये जर 4 कार्बनचा एखादा अल्कोहोल घेतला तर त्याच्यापासून आपल्याला मोर दॅन 1 अल्किन तयार झालेले दिसतात. मोर दॅन 1 अल्किन जर एखाद्या प्रोडक्ट मध्ये एक्झिस्ट होत असतील तर ते सेपरेट करणं आपल्याला इझिली आहे का? नाही, इट इज डिफिकल्ट टू सेपरेट. त्यासाठी एका सेडजेफ या सायंटिस्टने एक रूल तयार केला आणि त्या रूलच्या आधारे आपण काय करतो, जर मिक्सचर ऑफ प्रोडक्ट तयार होत असेल अल्किनचा तर तो सेपरेट करण्यासाठी सेडजेफ रूलचा यूज करतो. पहा सेडजेफ हे एका सायंटिस्टचं नाव आहे. पहा तो रूल आपल्याला याच्यामध्ये पाहायचा. सेडजेफ रूल्स. सेडजेफ रूल. सुरुवातीला तुम्हाला याची स्टेटमेंट लिहून देतो आणि नंतर त्याचं एक्झाम्पल सांगतो. व्हॉट इज द सेडजेफ रूल. मग सेडजेफ रूल कशाला म्हणायचं? इन डिहायड्रेशन रिएक्शन कसली रिएक्शन आहे आपण शिकत आहोत ते डिहायड्रेशन. In a dehydration reaction, the major product is that the major product is that की याच्यामधला मेजर प्रोडक्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. The alkene which has greater number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. Doubly bonded carbon are called as सेडजेफ रूल. एकदम छोटीशी स्टेटमेंट सांगितली मी. इन अ डिहायड्रेशन रिएक्शन की तुमची एक डिहायड्रेशन रिएक्शन आहे आणि त्याच्यामध्ये जर मोर दॅन 1 अल्किन तयार होत असतील तर त्याच्यामधला मेजर कोणता आहे आणि मायनर कोणता आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी आपण या सेडजेफ रूलचा यूज करतो. मीन्स इन डिहायड्रेशन रिएक्शन द मेजर प्रोडक्ट इज दॅट the alkene which has greater number of alkyl groups. The alkene which has greater or more number of alkyl groups attached to the doubly bonded carbon atom. की ज्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जास्त अल्किल ग्रुपची संख्या अटॅच असेल तो त्या दोघांपैकी एक काय असणार आहे मेजर असेल आणि ज्या डबली बॉन्डेड कार्बनला अल्किल ग्रुपची संख्या कमी असेल तो त्याच्यापैकी काय असणार आहे मायनर असेल. कन्सिडर करा तुमच्याकडे एक अल्केन आहे CH2 डबल बॉन्ड CH2. हा तुमचा जनरल अल्किन आहे बरोबर. याच्यावर कुठला अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट केला का? नाही. नंतर याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम आपण अल्किल ग्रुपनी सबस्टिट्यूट केला, याला म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. दुसरा हायड्रोजन आपण दुसऱ्या अल्किल ग्रुपनी सबस्टिट्यूट केला, याला म्हणायचं डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. चौथ्या स्ट्रक्चर मध्ये आपण तिसरा हायड्रोजन एखाद्या अल्किल ग्रुपनी सबस्टिट्यूट केला, याला म्हणायचं ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि शेवटच्या स्ट्रक्चर मध्ये चारही हायड्रोजन आपण आर ग्रुपनी सबस्टिट्यूट केले, याला म्हणायचं टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. काय म्हणायचं याला? टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. 1 2 3 4 आणि 5. पण सुरुवातीला काय सांगितलं मी इथं एक CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला. इथं सर्व हायड्रोजन सारखे आहेत. इथं आर ग्रुप सबस्टिट्यूट केला का मी? नाही, हा झाला नॉर्मल अल्किन. ह्या नॉर्मल अल्किन मधला एक हायड्रोजन मी आर ग्रुपने रिप्लेस केला म्हणजे अल्किल ग्रुपनी, याला म्हणायचं मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. एकच आहे म्हणून मोनो. याच्यामधले 2 हायड्रोजन मी 2 अल्किल ग्रुपने सबस्टिट्यूट केले, याला म्हणायचं डाय सबस्टिट्यूटेड अल्किन कारण त्याच्यामध्ये 2 आर ग्रुप्स आहेत.
नंतर मी चौथ्या स्ट्रक्चर मध्ये 3 हायड्रोजन 3 आर ग्रुपने रिप्लेस केले, म्हणायचं ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि शेवटच्या स्ट्रक्चर मधले 4 हायड्रोजन मी 4 आर ग्रुपने सबस्टिट्यूट केलेला, म्हणायचं टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. ज्यावेळेस आपण अल्कोहोलवर एखादी रिएक्शन करतो आणि अल्कोहोलवर रिएक्शन केल्यानंतर समजा आपल्याकडे 2 प्रोडक्ट ऑब्टेन होत असतात, ह्या 2 प्रोडक्ट पैकी कोणता मेजर आणि कोणता मायनर आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ह्या रूलचा यूज करतो. मग तो कसा ओळखायचा पहा थेरॉटिकली. समजा आपल्याकडे हा 5 नंबरचा टेट्रा सबस्टिट्यूटेड एक अल्किन तयार होत असेल आणि एक तुमच्याकडे तयार होत असेल 2 नंबरचा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. असे जर 2 प्रोडक्ट असतील 5 आणि 2 नंबरचा, तर याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायची की कोणता मेजर असेल आणि कोणता मायनर असेल. 2 मध्ये जर पाहिलं तर एकच आर ग्रुप आहे, म्हणजे हा झाला सिंगल अल्किल ग्रुप, कारण डबली बॉन्डेड कार्बनला इथे एकच अल्किल ग्रुप आहे, बरोबर. पण 5व्या स्ट्रक्चर मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर डबली बॉन्डेड कार्बनला 4 अल्किल ग्रुप्स आहेत. आपली स्टेटमेंट काय सांगते, द मेजर प्रोडक्ट इज दॅट द अल्किन विच हॅज मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. की ज्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जास्त अल्किल ग्रुपची संख्या आहे तो काय असणार आहे, मेजर आहे. म्हणजे ऑलवेज मोनो आणि टेट्रा मध्ये जर कम्पेअर केला तर टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन हा सेटजेफ रूलनुसार काय असेल, मेजर असेल, कारण इथं अल्किल ग्रुप किती झाले, 4. नंतर आपण टेट्रा आणि डाय मध्ये कम्पेअर केलं. डाय मध्ये अल्किल ग्रुप 2च आहेत, इथं 4 आहेत, म्हणजे मेजर कोणता झाला, टेट्रा सबस्टिट्यूटेड. आपण मोनो आणि डाय मध्ये कम्पेअर केलं, इथं 2 आहेत, इथं एकच आहे, म्हणजे मेजर कोणता झाला, डाय सबस्टिट्यूटेड. नंतर आपण मोनो आणि ट्राय मध्ये कम्पेअर केलं, इथं 3 अल्किल ग्रुप्स आहेत, म्हणजे मेजर कोणता झाला, ट्राय सबस्टिट्यूटेड अल्किन. तर अशा प्रकारे आपण रिएक्शनच्या आधारे सेटजेफ रूलनुसार मेजर आणि मायनर प्रोडक्ट हा ओळखू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये एक जनरल ट्रिक लक्षात राहू द्या, मिडलला जर एखाद्या प्रोडक्ट मध्ये डबल बॉन्ड येत असेल तर तो मेजर असतो, आणि शेवटच्या कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड येत असेल तर तो एक काय असतो, मायनर असतो. ही एक जनरल ट्रिक्स आहे, लक्षात राहू द्या. म्हणजे एखाद्या सेटजेफ रूलनुसार जर आपल्याला मेजर आणि मायनर आयडेंटिफाय करायचं असेल आणि त्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट एक्झिस्ट होत असतील, प्रॅक्टिकली थेरॉटिकली एकच होऊ शकतो, पण प्रॅक्टिकली जर पाहिले तर 2 प्रोडक्ट एक्झिस्ट झाले तर त्याच्यामध्ये मिडलला ज्यावेळेस कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड येईल थेरॉटिकली तो मेजर असेल, आणि टर्मिनल कार्बन मध्ये ज्यावेळेस डबल बॉन्ड येईल तो काय असणार आहे, तुमचा मायनर असेल. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सुरुवातीला. तुम्हाला सिलेबसला एक्झाम्पल दिलेला आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल्स सेटजेफ रूल मध्ये. आता सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आपल्याला माहित पाहिजे, की त्याला आपण ब्युटेन 2OL म्हणतो पा. समजा तुम्हाला ब्युटेन 2OL दिलेला आहे, काय दिलेलं आहे तुम्हाला, ब्युटेन 2OL. मग ब्युटेन आहेत म्हणजे किती कार्बन आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, किती कार्बन असतात ब्युटेन म्हणल्यावर, 4 कार्बन असतात, बरोबर. 2 आहे म्हणजे 2 नंबर पोझिशनला OH ग्रुप असणार आहे, बरोबर, म्हणजे 2OL. आणि राहिलेले व्हॅलन्सी कार्बनने डेकोरेट करून घ्यायची, H H H आणि CS. याला म्हणायचं ब्युटेन 2OL किंवा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. म्हणजे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल जर आपण 2 इक्विव्हॅलंट मध्ये घेतला थेरॉटिकली, लक्षात राहू द्या, कारण आपल्याला 2 प्रोडक्ट तयार करायचे. जर आपण 2 इक्विव्हॅलंट मध्ये सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल घेतला, कारण हा सेकंडरी आहे म्हणजे इथं सोल्युशन कसं लागणार आहे, 60% सल्फ्युरिक ऍसिड. त्यावेळेस टेम्परेचर किती घ्यायचं, 363 केल्विन. ज्या कार्बनवर OH आहे तो कार्बन काय असतो रे, अल्फा, आणि त्याच्या ऍडजसनचा बीटा, आणि त्याच्या ऍडजसनचा हा झाला बीटा 2 आणि हा बीटा 1 असेल, बरोबर. समजा कन्सिडर करा आपल्याकडे या साईडला काय आहे, तुमचा CS2 आहे म्हणजे बीटा 2 आहे, आणि इकडे CS3 म्हणजे बीटा 1 आहे. अल्फा वरचा OH आणि बीटा वरचा H आपण जर लॉस केला, समजा मी बीटा 2 वरचा एक हायड्रोजन लॉस केला तर हा इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि इथला OH ग्रुप काय होईल, तुमचा लॉस होईल. म्हणजे मिडलला डबल बॉन्ड येईल सुरुवातीला, बरोबर. म्हणजे काय तयार होईल, CS3 CH डबल बॉन्ड CH आणि CS3. याचं नाव आहे ब्यूट 2EN. काय म्हणायचे याला, ब्यूट 2EN. जर आपण बीटा कार्बन वरचा हायड्रोजन आणि अल्फा वरचा OH लॉस केला तर कोणता प्रोडक्ट भेटला तुम्हाला, ब्यूट 2EN, बरोबर. नंतर मी काय केलं पहा, बीटा 1 वरचा एक हायड्रोजन म्हणजे या साईडचा एक हायड्रोजन मी लॉस केला आणि अल्फा वरचा OH लॉस केला, बरोबर. त्यावेळेस इथला H2O बाजूला निघाला आणि शिल्लक काय राहिला पहा तुमचा
CH3 CH2 आणि CH डबल बॉन्ड CH2. नंबरिंग आपण या साईडनं दिली, ज्या साईडकडून डबल बॉन्ड क्लोज वाटतो त्या साईडकडून. त्याचं नाव तयार होईल But1ene आणि साईड प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला 2 इक्विव्हॅलंट ऑफ H2. आपल्या समोर स्टेटमेंट आहे की आपण सेकंडरी अल्कोहोलवर काय केलं, 60% सल्फ्युरिक ऍसिड यूज केला 363 केल्विनला. त्याच्यापासून दोन प्रकारचे प्रोडक्ट प्रॅक्टिकली एक्झिस्ट झाले. एक भेटला तुम्हाला But2ene आणि दुसरा भेटला But1ene. मग अकॉर्डिंग टू सेटजेफ रूल नुसार कोणता मेजर येतो आपल्याला ओळखायचा. पहा इथं कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड कुठे आलाय, मिडलला आलाय. आणि इथे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड कुठे आलाय, शेवटच्या कार्बनवरती आलाय. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जर सेंटरला येत असेल किंवा मिडल पोझिशनला, तर तो सेटजेफ रूल नुसार काय असतो, मेजर असतो. बरोबर. आणि दिलेल्या कंपाऊंड मध्ये जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जर शेवटी येत असेल तर तो सेटजेफ रूल नुसार काय असतो, मायनर असतो. ही झाली तुमची जनरल ट्रिक्स. आता आपल्याला लेस आणि मोर सबस्टिट्यूशन नुसार कसं आयडेंटिफाय करायचं की हाच मेजर आहे आणि हाच मायनर आहे. आता पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इकडल्या साईडला एक मिथिल ग्रुप आहे, इकडल्या साईडला एक, म्हणजे अल्किल ग्रुप किती झाले रे इथं, 2. दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर कार्बन कार्बन शेवटी आहे डबल बॉन्ड आणि इकडे एकच अल्किल ग्रुप आहे, कोणता, इथिल. इकडे आहे का उजव्या साईडला, तिकडे एखादा अल्किल ग्रुप नाही. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर अल्किल ग्रुप एकच आहे आणि पहिल्या प्रोडक्ट मध्ये अल्किल ग्रुपची संख्या 2 आहे. ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुपची संख्या जास्त आहे तो सेटजेफ रूल नुसार मेजर असेल आणि ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुपची संख्या कमी आहे तो सेटजेफ रूल नुसार काय असतो, मायनर असतो. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल आणि त्याची स्टेटमेंट. परीक्षेमध्ये हा 1 ते 2 मार्काला फिक्स विचारतात. पहा एक्सप्लेन द सेटजेफ रूल. त्यावेळेस तुम्ही त्याची स्टेटमेंट आणि एक एक्झाम्पल खाली लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. याच्यानंतर आपल्याला पाहिजे आता समजा आपण याच्याऐवजी ह्या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी जर आपण ॲल्युमिना हा डिहायड्रेटिंग एजंट यूज केला तर कशा प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा डिहायड्रेटिंग एजंट यूज करायचा आहे ॲल्युमिना. काय यूज करायचं पहा, ॲल्युमिना. समजा आपल्याकडे दुसरी कंडिशन असेल, जर आपण टाइप ऑफ अल्कोहोल प्रायमरीज घेतला जो की तुम्हाला नोन असणारा इथिल अल्कोहोल आहे, यालाच आपण इथेनॉल असं म्हणत असतो. त्या इथेनॉलची रिॲक्शन जर आपण ॲल्युमिना ट्यूब मध्ये पास केला तो इथेनॉलची वेपर आणि त्याला पर्टिक्युलर टेम्परेचरला जर आपण हीट केलं, समजा 623 केल्विन टेम्परेचर घेतलं, त्यास अल्फा वरचा OH आणि बीटा वरचा H म्हणजे काय लॉस होईल रे, H2O आणि डबल सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, डबल बॉन्ड, जे CH2 डबल बॉन्ड CH2. जिथे स्टेटमेंट काय लिहू शकता पहा तुम्ही, when vapors of alcohol are passed over a heated alumina to gives ethene as a product, such reaction are called as a dehydration reaction. की अल्कोहोलचे वेपर जर आपण ॲल्युमिना ट्यूब मधनं पास केले 623 केल्विनला तर त्या अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि त्याच्यापासून इथिन हा प्रोडक्ट भेटतो. पण टाइप ऑफ अल्कोहोल हा प्रायमरी असल्यामुळे आपण इथे टेम्परेचर कंडिशन ॲल्युमिना मध्ये किती यूज केलेली आहे, 623 केल्विन यूज केली. समजा तुम्हाला दिलेला असेल टाइप ऑफ अल्कोहोल सेकंडरी, काय दिलेलं असेल तुम्हाला टाइप ऑफ अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल असेल ज्याचं नाव आहे प्रोपेन 2OL, याचं नाव आहे प्रोपेन 2OL, असा सेकंडरी अल्कोहोल दिला. सेकंडरी अल्कोहोल याच्यापेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे, म्हणजे टेम्परेचर 100 केल्विन कमी करायचं आणि याचे वेपर जर ॲल्युमिना ट्यूब मधनं पास केले आणि पर्टिक्युलर टेम्परेचर आपण यूज केलं 523 केल्विन, कारण सेकंडरी अल्कोहोल हा प्रायमरी पेक्षा मोर रिएक्टिव्ह, म्हणून टेम्परेचर याच्यापेक्षा 100 केल्विन काय करायचं, कमी घ्यायचं थेरॉटिकली. हा इथे एक्सेप्शनल पॉईंट आहे पहा. थेरॉटिकली प्रायमरी होता त्यावेळेस किती टेम्परेचर घेतलं मी, 623 केल्विन. आता सेकंडरी अल्कोहोल आहे, टेम्परेचर 100 ने कमी करायचं, किती घ्यायचं, 523 केल्विन. त्यावेळेस कुठल्या तरी एका कार्बनवरचा हायड्रोजन आणि अल्फावरचा OH म्हणजे काय लॉस होईल, H2O आणि सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, डबल बॉन्ड मध्ये, जे सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल इज कन्व्हर्टेड इनटू प्रोपीन प्लस H2O. त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होईल, तुमचा प्रोपीन हा प्रोडक्ट तयार होईल. काय स्टेटमेंट लिहिणार पहा, when vapors of propane 2OL are passed over the alumina tube at a 523 Kelvin to give propene as a product, therefore this reaction is known as a dehydration reaction. त्यानंतर तुमच्याकडे टाइप ऑफ अल्कोहोल असेल टर्शरी.
टर्शियरी म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा दोघांपेक्षा जास्त मोर रिॲक्टिव्ह आहे, कारण त्याच्याकडे 3 जण आहेत, म्हणजे 3 बल्की ग्रुप्स आहेत, म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मग रिॲक्टिव्हिटी जर जास्त असेल तर टेम्परेचर कसं लागणार आहे, कमी लागतं पहा, बरोबर. आणि रिॲक्टिव्हिटी जर कमी असेल तर टेम्परेचर जास्त लागतं. मग टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये 3 बल्की ग्रुप्स आहेत. भांडण करत असताना एका साईडला 3 जण असतील आणि एका साईडला 1 जण असेल तर काय होतं, ज्या साईडला 3 जण आहेत ते जिंकू शकतात. तसं याच्यामध्ये जर पाहिलं तर टर्शियरी अल्कोहोलमध्ये 3 बल्की ग्रुप्स आहेत, बरोबर. मग 3 बल्की ग्रुप्स आहे म्हणजे हा सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह आहे. मग मोर रिॲक्टिव्ह असेल तर त्याला टेम्परेचरची गरज लागते का, नाही लागत. तशाच प्रकारची कंडिशन आहे पहा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. मग हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आहे म्हणजे सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे याचे वेपर जर आपण ॲल्युमिना ट्यूब मधनं पास केले तर ह्या दोघांपेक्षाचं टेम्परेचर कसं असेल, कमी असेल. त्यास इथला हायड्रोजन बीटा वरचा आणि अल्फा वरचा OH म्हणजे साइड प्रोडक्ट काय भेटल, H2, आणि मेन प्रोडक्ट काय तयार होईल, अल्किन्स. डबल बॉन्ड CH2 याला म्हणायचं आयसोब्युटिलीन. काय म्हणणार याला, आयसोब्युटिलीन. सेंटेन्स काय लिहू शकता तुम्ही, when vapors of tertiary butyl alcohol are passed over the alumina tube at 423 Kelvin to gives isobutylene as a product, therefore this reaction is known as a dehydration of alkenes. Sorry, dehydration reaction. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर एक्झाम मध्ये तुम्हाला असं दिलं, हे स्टार्टिंग मटेरियल पैकी एक स्टार्टिंग मटेरियल दिलं, एरो वरती तुम्हाला ॲल्युमिना दिला, फक्त टेम्परेचरला क्वेश्चन मार्क असेल आणि इकडे क्वेश्चन मार्क असेल आणि H2O दिला. जर इथं तुम्हाला कुठलाही टाइप ऑफ अल्कोहोल प्रायमरी असेल तर टेम्परेचर किती घ्यायचं, 623 केल्विन. इथं टाइप ऑफ अल्कोहोल कुठलाही असू द्या पण सेकंडरी असेल, टेम्परेचर किती घ्यायचं, 523 केल्विन. आणि इथं टाइप ऑफ अल्कोहोल जर टर्शियरी असेल तर टेम्परेचर किती घ्यायचं, 423 केल्विन. पण तुम्हाला अल्कोहोल वेगळे विचारले जात नाहीत. इथिल अल्कोहोल असेल तर इथिन तयार होईल, प्रोपिल अल्कोहोल असेल तर प्रोपेन तयार होईल, आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल असेल तर आयसोब्युटिलीन तयार होईल. स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण याचं मेकॅनिझम पाहू. आता शेवटच्या पॉइंट्स मध्ये आपल्याला ह्या डिहायड्रेशन रिएक्शनचं मेकॅनिझम स्टडी करायचं पहा. मेकॅनिझम ऑफ ऍसिड कॅटलायझर डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल टू इथिन्स. mechanism of acid catalyzed dehydration of ethanol to give alkenes. Ethanol to give alkene किंवा इथिन म्हटलं तरी चालेल. पण डायरेक्ट तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल चाहिए, रियल एक्झाम्पल दाखवतो पहा. मेकॅनिझम ऑफ ऍसिड कॅटलायझर डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल इनटू इथिन्स. की आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचा स्टडी करत होतो आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये अल्कोहोल पासून अल्किन एक्झिस्ट केला, बरोबर. आणि हा अल्किन ऑब्टेन होत असताना त्याच्यामध्ये आपण कॅटॅलिस्ट म्हणून म्हणजे उत्प्रेरक म्हणून कशाचा यूज केला, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा यूज केला. बिकॉज those concentrated sulfuric acid acts as a dehydrating agents is converted alcohol into alkenes. आणि तो कशाचं कन्वर्जन कशामध्ये करतो रे, अल्कोहोलचं कन्वर्जन जर अल्किन मध्ये करत असेल तर त्या डिहायड्रेटिंग एजंटचं नाव काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आणि दुसरा डिहायड्रेटिंग एजंट आहे Al2O3 ज्याला आपण ॲल्युमिना म्हणतो. याचं मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे ते थेरॉटिकली आपल्याला 3 स्टेप मध्ये पाहिजे पहा. आपल्याला रिएक्शन दिलेलं आहे इथेनॉलची. काय एक्झाम्पल दिले तुम्हाला, इथेनॉल दिलेला आहे CH3CH2OH. इथेनॉल हा टाइप ऑफ अल्कोहोल कोणता आहे, प्रायमरी. लगेच तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, टाइप ऑफ अल्कोहोल जर प्रायमरी असेल तर 95% सल्फ्युरिक ऍसिडचा यूज करायचा आणि टेम्परेचर किती यूज करायचं, 453 केल्विन. अल्फावरचा OH आणि बीटावरचा एस लॉस केला तर सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होईल, डबल बॉन्ड्स मध्ये. आणि साइड प्रोडक्ट काय भेटल, H2O. म्हणजे इथं इथेनॉल पासून काय तयार झाला तुमचा, इथिन. मग इथेनॉल पासून इथिन कसा तयार होतो ते आपल्याला 3 स्टेप मध्ये पाहिजे. त्याचं मेकॅनिझम आहे पहा. आपण पाठीमागे देखील एक वेळेस मेकॅनिझम पाहिलेलं आहे डिहायड्रेशन रिएक्शनचं. तर हे मेकॅनिझम तुम्हाला 2 मार्काला परीक्षेमध्ये विचारतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप्स आहे फॉर्मेशन ऑफ
सॉरी प्रोटोनेशन ऑफ इथिल अल्कोहोल टू गिव्ह प्रोटोनेटेड इथेनॉल. फर्स्ट स्टेप काय आहे? प्रोटोनेशन ऑन इथेनॉल to give protonated ethanol. जर आपण इथिल अल्कोहोलवर प्रोटोनेशन केलं तर त्याच्यापासून एक प्रोटोनेटेड इथेनॉल तयार होतो. ही रिएक्शन कशी लिहिणार? कशावर प्रोटोनेशन करायचे? इथेनॉलवर. म्हणजे स्टार्टिंग मटेरियल काय घेतला? CH3CH2OH. रिजन म्हणून काय करायचं? प्रोटॉन म्हणजे H+. ही स्टेप्स रिव्हर्सिबल असते पण फास्ट असते. प्रोटोनेशन असू द्या किंवा डिप्रोटोनेशन असू द्या, ती स्टेप कशी असते? फास्ट असते. इथे कॅटॅलिस्ट आपण ऍसिड यूज केला आणि इथे काय घेतला? H+. हा इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि प्रोटॉनला स्वतःकडे ऍक्सेप्ट करेल. त्यावेळेस CH3CH2OH चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? CH3CH2H आणि H. ऑक्सिजनने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि एकच प्रोटॉन स्वतःकडे ऍक्सेप्ट केला. जसं तुम्ही दुकानदाराकडे गेल्यानंतर तुम्ही 5 रुपये देता आणि त्याच्याकडून 5 रुपयाचा पार्ले पुढे घेऊन येता, बरोबर? कसं म्हणता तुम्ही? पार्ले द्या. पैसे देता का त्याला? पैसे दिले तर तुम्हाला पार्ले पुढे भेटतो. तसं याच्यामध्ये ह्या ऑक्सिजनने काय केला? एकच इलेक्ट्रॉन त्याला डोनेट केला, बरोबर? जेवढे इलेक्ट्रॉन तो डोनेट करेल तेवढंच तो तुमच्याकडे ऍक्सेप्ट होईल. तुम्ही 5 रुपये दिले तर एकच पार्ले पुढे देईल, 10 रुपये दिले तर 2 पार्ले पुढे देतो. तसं ऑक्सिजनने काय केला? इथं एकच इलेक्ट्रॉन डोनेट केला आणि एकच प्रोटॉन त्याच्याकडे आला. म्हणजे इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? प्रोटोनेटेड इथेनॉल मध्ये. तर ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. मग आता हा प्रोटोनेटेड इथेनॉल आहे म्हणजे ऍसिडिक इथेनॉल आहे, बरोबर? इम्प्युअर फॉर्म मध्ये आहे. आपल्याला प्युअर इथेनॉल तयार करायचं आहे. स्टेप नंबर सेकंड मध्ये काय होतं पहा? सेकंड स्टेप मध्ये जर पाहिलं तर डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म इथिल कॅटायन्स. डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटरचं डिसोसिएशन करायचं. डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म इथिल कॅटायन्स. त्यावेळेस कोणता कॅटायन तयार करणार आहे आपण? इथिल कॅटायन्स तिथे तयार होईल. मीन्स डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स टू फॉर्म इथिल कॅटायन्स. मग फर्स्ट स्टेपचा जो प्रोडक्ट आहे तो सेकंड स्टेपला सुरुवातीला लिहून घ्यायचा. CH3CH2OH आणि प्लस. मग आता ही स्टेप जी असते ती रिव्हर्सिबल असते पण स्लो असते पहा. कारण इंटरमिजिएट फॉर्मेशनची जी स्टेप असते त्याला थोडासा टाइम पिरियड लागत असतो, कारण आपण त्याला थोडंसं हीट करत असतो. म्हणजे ही स्टेप कशी आहे? पहिल्या स्टेपपेक्षा स्लो असते. मग इथं काय होतं पहा? हा वॉटरवर पाहिलं तर प्लस चार्ज आहे, कारण याची व्हॅलन्सी 2 असते पण इथे 3च बॉन्ड आहेत. म्हणजे तो अनस्टेबल कंपाऊंड आहे. तर इथं काय होतं? याचं डिसोसिएशन होतं आणि डिसोसिएशन झाल्यानंतर हा इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो आणि शिल्लक काय राहतो पहा? CH3CH2 प्लस आणि H2. तर इथं शिल्लक राहतो तुमचा इथिल कॅटायन्स. म्हणजे कार्बोकॅटायन फॉर्मेशनची जी स्टेप असते ती कशी असते? स्लो स्टेप असते. कोणता कार्बोकॅटायन एक्झिस्ट झाला इथं? प्रोटोनेटेड इथेनॉल इज कन्वर्टेड इनटू इथिल कॅटायन्स. त्या साइड प्रोडक्ट काय भेटला तुम्हाला? H2O. आता शेवटची स्टेप आहे पहा, डिप्रोटोनेशन टू फॉर्म अल्कोहोल्स. स्टेप नंबर 3 आहे. डिप्रोटोनेशन टू फॉर्म इथेनॉल. मग आपण इथिल कॅटायनचं जर डिप्रोटोनेशन केलं तर कसं होतं पहा? दुसऱ्या स्टेपचं प्रोडक्ट तिसऱ्या स्टेपला लिहून घ्यायचा. CH2CH2 प्लस आणि इथला H. याचं आपल्याला डिप्रोटोनेशन करायचं म्हणजे ही स्टेप फास्ट असेल. प्रोटोनेशन आणि डिप्रोटोनेशनची स्टेप काय असते? फास्ट असते. मग हा काय करेल? इथे कार्बनला व्हॅलन्सी कमी आहे, एक बॉन्ड कमी आहे. हा स्टेबल होण्यासाठी याच्याकडून एक इलेक्ट्रॉन घेईल. त्याचा हायड्रोजन काय होईल? H+ फॉर्म मध्ये निघून जाईल. इथे काय शिल्लक राहिला? H+ आणि इथे काय तयार होईल? CH2 डबल बॉन्ड CH2. तर हे झालं तुमचं मेकॅनिझम कशाचं? डिहायड्रेशन रिएक्शन. पण एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. आपण डिहायड्रेशन रिएक्शन मध्ये अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किन मध्ये करतो. त्यावेळेस याच्यामध्ये कॅटॅलिस्ट म्हणून आपण सल्फ्युरिक ऍसिड यूज केला. एखाद्या रिएक्शन कंडिशन मध्ये मेकॅनिझम थेरॉटिकली लिहित असताना जर ऍसिड असेल तर आपण H+ यूज करतो आणि बेस असेल तर OH- यूज केला जातो. इथं आपण ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड यूज केला म्हणजे आपण या मेकॅनिझम मध्ये H+ यूज करणार आहोत. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं? तुम्हाला एक जनरल रिएक्शन कुठली तर दिलेली असेल.
इथेनॉल असेल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल असेल किंवा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, ती रिएक्शन तुम्ही आहे त्या कंडिशन फॉर्म मध्ये लिहून घ्यायची. आता काय पहा मेकॅनिझम कसं लिहिणार फर्स्ट स्टेप मध्ये. प्रोटोनेशन ऑन इथेनॉल टू गिव्स प्रोटोनेटेड इथेनॉल्स. की स्टार्टिंग मटेरियलवर आपण प्रोटोनेशन केलं, त्यावेळेस इथला जो ऑक्सिजन आहे तो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करेल. फर्स्ट स्टेप ही फास्ट स्टेप असते, त्याच्यापासून प्रोटोनेटेड इथेनॉल तयार होतो. सेकंड स्टेप मध्ये काय होतं पहा, डिसोसिएशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म इथिल कटायन. जो प्रोटोनेटेड इथेनॉल आहे त्याच्यामधला जो अनस्टेबल वॉटर मॉलिक्यूल आहे तो स्टेबल करायचा, म्हणजे त्याचं आपण डिसोसिएशन करतो, म्हणजे त्याला ब्रेक केलं जातं आणि त्याच्यापासून इथिल कटायन प्लस H2O तयार होतो. नंतर थर्ड स्टेप मध्ये काय होतं पहा, डिप्रोटोनेशन टू फॉर्म कार्बोकॅटायन्स. की त्याचं कार्बोकॅटायनला आपण जो कार्बोकॅटायन एक्झिस्ट झालंय त्याचं डिप्रोटोनेशन करतो आणि त्याच्यापासून इथिन तयार होतो. पहा इथं काय तयार होतं, इथं इथिन हा प्रोडक्ट तयार होतो. इथला जो इथिल कॅटायन आहे तो अनस्टेबल असतो, त्याला स्टेबल होण्यासाठी हा इथला एक हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन घेतो, त्यास इथिल कॅटायनचं कन्व्हर्जन इथिन मध्ये होतं आणि साइड प्रोडक्ट काय भेटतो तुम्हाला, H+. मग मेकॅनिझम लिहित असताना एक्झाम मध्ये लक्षात राहू द्या, आपण फर्स्ट स्टेपला जो H+ यूज केलेला होता तो सेकंड स्टेपला काय झाला पाहिजे, रिलीज झाला पाहिजे. असं जर थेरॉटिकली होत असेल तर आपण सांगू शकतो की लिहिलेलं मेकॅनिझम आहे आपण ॲक्युरेट लिहिलेलं आहे. जसं तुम्ही घरामध्ये चहा पित असताना आपण चहापत्ती चहामध्ये ऍड करतो, चहापत्ती सहित आपण चहा पितो का रे, नाही. चहा तयार करण्यासाठी आपण चहापत्तीचा यूज करतो. तसे त्या रिएक्शन ही ऍसिड बेसिक रिएक्शन होती, ऍसिड कॅटलाइज्ड. म्हणून आपल्याला प्रोटोनेशन करण्यासाठी आपण फर्स्ट स्टेप मध्ये ऍसिडचा यूज केला आणि फायनल स्टेपला आपण ज्यावेळेस प्युअर चहा पितो त्यावेळेस त्यातली चहापत्ती बाजूला निघून जाते. तशाच प्रकारची कंडिशन आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये जो फर्स्ट स्टेपला ऍसिड यूज केलेला आहे तो फायनल स्टेपला रिलीज होतो. म्हणजे लिहिलेलं मेकॅनिझम हे काय असणार आहे, बरोबर आहे. तर उद्याचं जे लेक्चर असेल अल्कोहोलच्या बाबतीत ते शेवटचं लेक्चर असेल अल्कोहोलच्या बाबतीत. आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्सचा स्टडी करायचा आणि शेवटी त्याची ऍप्लिकेशन स्टडी करायची. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण इथं थांबू.